तर विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरून आता मवियामध्ये नाराजी नाट्य सुरू झाल्याची माहिती आहे। ठाकरे गटानं विरोधी पक्षनेते पदासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र दिल्याची माहिती आहे। कोणतीही चर्चा न करता ठाकरे गटात आता नाव दिल्याने काँग्रेस नाराज असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसनं दावा केलेला आहे। विधान परिषदेत मवियात सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आणि काँग्रेसकडून सतेज पाटलांचं नाव आता चर्चेत आहे। त्यामुळे ठाकरे गट विधान परिषदेत काँग्रेसला संधी देणार की विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला सोडणार याकडे आता लक्ष आहे। मंत्र्यांची मनमानी चालू आहे। भ्रष्टाचारी मोकाट सुटतील त्यांना व्यसन घालण्यासाठी लोकशाहीनं, संसदीय लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्षनेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जासह केलेली आहे आणि असा कोणताही नियम नाहीये। अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे। इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहेत। त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही। विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे। विधिमंडळाच्या कामकाजातली जी काही परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा विरोधी पक्षाचा नेता असतो, ज्याचा बहुमतामध्ये असेल त्याचा मुख्यमंत्री होतो। ही आमची परंपरा आहे आणि आपला नियम आहे। त्यामुळे त्याला कोणाला हटवा आणि कोणाला बसवा हा विषय त्याच्यावर होऊ शकत नाही।